नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. बघा, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची 222 पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं या ठिकाणी ड्रीम पोस्ट म्हणजे ज्याच्यासाठी बरेच विद्यार्थी या ठिकाणी तयारी करतायत आणि मन लावून तयारी करतायत त्या विद्यार्थ्यांसाठीची पोस्ट म्हणजे स्वच्छता निरीक्षक आहे. त्या स्वच्छता निरीक्षक पदाच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी जर बघितलं तर पदे किती आहेत, शैक्षणिक पात्रता काय आहे, वयाची अट काय असेल आणि इथं अभ्यासक्रमाची म्हणजे प्रश्न पत्रिकेची स्वरूप कसं असणार आहे याबाबतचं या ठिकाणी एक माहिती देण्यासाठी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेलो आहे. पुन्हा एकदा स्वागत करतो उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. सर्वांनी एकदा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण या पद्धतीची माहिती पूर्णपणे तुम्हाला या ठिकाणी मिळत राहणार आहे. ठीक आहे, चला मग बघूया आपण या पदभरतीच्या संदर्भामध्ये. बघा, इथं जर बघितलं या ठिकाणी पदाचं नाव आहे स्वच्छता निरीक्षक गट क. आता लक्षात ठेवायचं की ग्रुप सी ची पोस्ट आहे S10, याचा काय आहे पे स्केल आहे बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, आता इथं जागा एकूण जर बघितल्या तर किती आहेत, तर 12 जागा इथं तुम्हाला पाहायला मिळतात. 12 जागांचं जर आपल्याला या ठिकाणी विवरण करायचं म्हटलं प्रवर्गानुसार तर इथं तुम्हाला पाहायला मिळतील. या ठिकाणी लक्षात घ्या, इथं जर बघितलं तर अनुसूचित जाती याला एकही नाही, अनुसूचित जमातीला जर बघितलं या ठिकाणी एक जागा आहे. लक्षात ठेवायचंय, आता ती एक जागा जी आहे ती साधारणतः सर्वसाधारण म्हणजे ओपन साठी देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर जर बघितलं विजाला नाहीये. त्याच्यानंतर ब याच्यासाठी जर बघितली या ठिकाणी तुम्हाला एक जागा आहे, ती सुद्धा सर्वसाधारणसाठीच आहे. ठीक आहे, ब ज क ला एक जागा आहे, ती सुद्धा सर्वसाधारणसाठीच असलेली पाहायला मिळते. जागाचं वितरण थोडक्यामध्ये सांगतोय. इतर मागास वर्ग, ठीक आहे, लक्षात ठेवायचंय, याच्यासाठी जर बघितलं एकूण 3 जागा आहेत, त्याच्यापैकी एक जागा महिलांना आणि 2 जागा या सर्वसाधारण म्हणजे ओपन साठी जनरलसाठी असणार आहेत. ठीक आहे, शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्ग SCBC ज्याला आपण म्हणतोय त्यांच्यासाठी 2 जागा आहेत, एक महिलाला आणि एक सर्वसाधारण असणार आहे. त्याच्यानंतर आर्थिक दुर्बल घटक म्हणजे या ठिकाणी EWS साठी जर बघितलं तर एक जागा आहे आणि ती सुद्धा सर्वसाधारणसाठी आहे. आता सर्वसाधारण म्हणजे काय, तर फॉर्म कोणालाही भरता येतो, लक्षात ठेवायचं, त्या कॅटेगरी मधल्या बरं का. म्हणजे आर्थिक दुर्बल गटाला ती महिला असो किंवा पुरुष असो कोणालाही या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. ठीक आहे, आणि अराखीव ज्या ओपन आहेत पूर्णपणे त्या अराखीव जर बघितल्या तर एकूण 3 जागा आहेत. ठीक आहे, 3 जागा इथं तुम्हाला पाहायला मिळतात. आता 3 जागा जर बघितल्या तर 3 जागाचं विवरण कसं आहे, एक जागा ही ओपन महिलांसाठी आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर 2 जागा या ओपन साठी आहेत सर्वसाधारणपणे. ठीक आहे, आणि असे एकूण 3 जागा, एकूण जागांचं विवरण हे 12 जागा तुम्हाला पाहायला मिळतात. आणि अशाच पद्धतीने इतर महानगरपालिकांच्या जाहिराती सुद्धा लवकरच प्रसिद्ध होताना तुम्हाला पाहायला मिळतील. सर्व महानगरपालिकांमध्ये या पद्धतीचं पद जे स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टर जे पद आहे ते या ठिकाणी असणारच आहे. ठीक आहे, मग याच्यासाठी जी काही शैक्षणिक अर्हता काय आहे किंवा पात्रता काय आहे, लक्षात ठेवा. मान्यता प्राप्त विद्यापीठाची काय असली पाहिजे, इथं पदवी असली पाहिजे, म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे. दुसरं, स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण म्हणजे ज्या स्वच्छता निरीक्षकाचा कोर्स आहे तो या ठिकाणी तुमचा पास झालेला पाहिजे, उत्तीर्ण झालेलं पाहिजे. आणि तिसरं आहे मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. ही 3 पात्रता धारण करणाऱ्या अर्हता धारण करणाऱ्याच उमेदवाराला या स्वच्छता निरीक्षक पदासाठी फॉर्म भरता येणार आहे. ठीक आहे, चला त्याच्यानंतर जर बघितलं या ठिकाणी ऑनलाईन परीक्षेचं वेळापत्रक तुम्हाला सांगतोय. ऑनलाईन 17 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 या कालावधीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. लास्ट डेट काय आहे, 18 मार्च आहे. आणि या वेबसाईटवरती छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे. ठीक आहे, सर्वांनी जे जे पात्र आहेत त्या प्रत्येकानं या ठिकाणी फॉर्म भरून टाकावा अशी विनंती करतो. आता वयाची अट जर बघितली तर वयाची अट तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. इथं जर बघितलं या ठिकाणी ओपन साठी तुम्हाला असणार आहे 38 आणि जे म्हणजे राखीव प्रवर्ग आहेत सगळेच त्याच्यामध्ये. ठीक आहे, राखीव प्रवर्गासाठी इथं असणार आहे 43. अशा पद्धतीने ही काय आहे वयाची अट असणार आहे जास्तीत जास्त, बरोबर. याच्यापेक्षा ओपनवाला कॅन्डिडेट जर 38 असेल किंवा त्याच्यापेक्षा 39 वय झालं असेल तर फॉर्म भरता येणार नाही, 38च्या आत असला पाहिजे. आणि राखीव प्रवर्गामध्ये 43 म्हणजे 5 वर्षाची सूट या ठिकाणी देण्यात आलेली असते. मग त्यामुळे तुमचा SC असो, ST असो, OBC असो, EWS असो, SCBC असो, या सर्वांना इथं काय असतं या ठिकाणी 5 वर्षाच्या वयाची अट इथं तुम्हाला पाहायला मिळते आहे. ठीक आहे, मग आता येतो तो म्हणजे काय, तर लक्षात घ्यायचं या ठिकाणी या
प्रश्नपत्रिकेची रचना साधारणतः कशी असेल, जर जाहिरात तुम्ही बघितली असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळालं असेल की याच्यामध्ये अभ्यासक्रमाच्या बाबत या ठिकाणी काही दिलेलं नाहीये. मग ही अभ्यासक्रमाची रचना कशी असू शकते, तर स्वच्छता निरीक्षक या पदासाठी हे तांत्रिक पोस्ट आहे. ठीक आहे, कशी आहे, तांत्रिक पोस्ट असल्या कारणानं या पदाशी संबंधित असणारे 40 प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असणार आहेत. ठीक आहे, आणि बाकीचे जे 60 आहेत इथं टेक्निकल सिलेबस जो आहे तो किती प्रश्नांसाठी आहे, 40, आणि नॉन टेक्निकल जो आहे तो कितीचा असणार आहे, 60. मग नॉन टेक्निकल मध्ये असणारे विषय कोणते असतील, तर लक्षात ठेवा इथं असणार आहे मॅथ्स अँड रिझनिंग, त्याच्यानंतर आहे इंग्लिश, ठीक आहे, नंतर आहे मराठी, नंतर आहे लक्षात ठेवायचं तो म्हणजे जीके. हे विषय याच्यामध्ये असणार आहेत. अशा पद्धतीनं टेक्निकल आणि नॉन टेक्निकल हे तुम्हाला इथं पाहायला मिळतं आहे, लक्षात घ्यायचंय. मग आता याची तयारी करत असताना तुमचा नॉन टेक्निकलचा पोर्शन सहज पद्धतीने तुम्हाला कुठेही मिळू शकतो, पण लक्षात ठेवायचंय की सॅनिटरी इन्स्पेक्टर पदासाठीचा जो काही टेक्निकल सिलेबसची जी बॅच आहे ती तुम्हाला उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल करून दिली जाते. याच्यामध्ये लक्षात ठेवायचंय की स्वच्छता निरीक्षक ऑनलाईन बॅच ही सुरू होते आहे आणि याच्यामध्ये टेक्निकल विथ नॉन टेक्निकल दोन्हीही सिलेबस याच्यामध्ये कव्हर केले जातील आणि त्याची एकूण फीस या ठिकाणी 2499 आहे, पण तुम्हाला ओपनिंग ऑफर मध्ये मिळणार आहे ती लक्षात ठेवायचं 1999 रुपयामध्ये. ठीक आहे, पूर्णपणे टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही प्रकारचा सिलेबस त्याच्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला PDF फॉर्म मध्ये नोट्स मिळतील. सोबतीने या ठिकाणी काय होईल तर टेस्ट सुद्धा मिळणार आहेत, टेस्ट सिरीज सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ठीक आहे, सर्व विषयाचे लेक्चर्स, सर्व विषयाच्या नोट्स आणि PDF फॉर्म मध्ये या ठिकाणी नोट्स असतील आणि ऑनलाईन पद्धतीच्या ज्या काय असणार आहेत तर टेस्ट सिरीज या बॅच मध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील. अशा स्वरूपाची बॅच आहे, लवकरात लवकर जॉईन करून घ्यायचंय. ऑफर ही या ठिकाणी लिमिटेड कालावधीसाठी असणार आहे, लिमिटेड स्टुडंट्ससाठी असणार आहे. आणि इथं महत्त्वाची गोष्ट आहे, ज्यांना याच्या व्यतिरिक्त काही शंका असतील तर त्यांनी 9793924141 या नंबरवरती संपर्क करायचा आहे. किंवा बॅच जर जॉईन करायची असेल तर उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं हे जे ॲप आहे ते प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचं आणि तिथून मग तुम्हाला ही बॅच तुम्हाला काय करता येईल, इथं जॉईन करता येणार आहे. या पद्धतीची या ठिकाणी ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलो होतो. जे तुमचे सहकारी कोणी तयारी करत असतील तर निश्चितपर्यंत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवायची आहे. ठीक आहे, चला थांबूया आपण या ठिकाणी. थँक्यू सो मच. सबस्क्राईब करून ठेवा फक्त. चला.